नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांचं मनस्वी स्वागत करतो। कोकण रेल्वे भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पुढे येते। फक्त मुलाखतीद्वारे या ठिकाणी थेट भरती केली जाणार आहे। ती कोणती पद आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा का नाही तुम्ही ठरवा, कारण कोकण रेल्वेची ही भरती आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, चांगला पगार देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही संधी सोडू नका। आता ती सांगण्या अगोदर एक तत्पूर्वी एक प्रमोशन करतो बघा। इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालयाची भरती या ठिकाणी आलेली आहे। त्या संदर्भात निरीक्षक लेखापाल आणि लघु टंकलेखक या पदांकरता एकच परीक्षा एकच सिलेबस होणार आहे, एकच परीक्षा होणार आहे, एकच सिलेबस आहे। तर बघा 40 प्रश्न तुम्हाला कायद्यासाठी विचारले जाणार आहेत। तर त्या संदर्भात आपण कायद्याची स्पेशल बॅच या ठिकाणी दिलेली आहे 599 रुपयामध्ये आणि टोटल सिलेबस फाउंडेशन बॅच आहे बघा ती 999 रुपयामध्ये दिलेली आहे। तर बघा हजारो विद्यार्थी या ठिकाणी या साठी ऍडमिशन घेत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या। आपण पुढे जाऊया। जी कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती आलेली आहे ती पद मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला सांगतो। आता तुम्हाला एक गोष्ट सांगेल की या ठिकाणी डिप्लोमा आणि पदवी म्हणजे डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे बघा, हे लक्षात ठेवा। मी त्यांच्या वेबसाईट वरती गेलो पण अजून सविस्तर पीडीएफ या ठिकाणी पाहायला मिळालेली नाही। आता जे उपलब्ध माहितीनुसार तुम्हाला या ठिकाणी सांगतो 8 जून पासून तुम्हाला मुलाखती चालू होणार आहेत बघा। आता मग यामध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक व यांत्रिकी यांचे हे एक पद आहे, गुणवत्ता निरीक्षक हे पद आहे, तंत्रज्ञ वेल्डर म्हणून एक पद आहे, तंत्रज्ञ ऑपरेटर, फिटर, वाहन चालक, लिस्ट ऑपरेटर, हायड्रो ऑपरेटर, ऑफिस बॉय, खलाशी, सहाय्यक वित्तीय सल्लागार, सहाय्यक साहित्य व्यवस्थापक, विभाग अधिकारी, डेपो साहित्य अधीक्षक, कार्मिक निरीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी आणि विभाग अधिकारी लेखा सहाय्यक। तर याकरता जी पद भरली जाणार आहेत ती एवढी पद या ठिकाणी होणार आहेत आणि 8 जून पासून तुमच्या मुलाखती या ठिकाणी चालू होणार आहेत। जे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करतील त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ही डेट दिली ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज केला जाईल तर त्या पदाची कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक व यांत्रिकी 8 जून पासून मुलाखती चालू होतील, गुणवत्ता निरीक्षक 8 जून पासून मुलाखती चालू होतील, वेल्डर ऑपरेटर 9 जून, फिटर 10 जून, चालक 10 जून, लिस्ट ऑपरेटर 11 जून, हायड्रो ऑपरेटर 11 जून, ऑफिस बॉय हेल्पर खलाशी म्हणून आहेत त्यांची 22 जूनला मुलाखती आहेत, सहाय्यक वित्तीय सल्लागार 29 जून, सहाय्यक साहित्य व्यवस्थापक 29 जून, विभाग अधिकारी 29 जून, डेपो साहित्य अधीक्षक 30 जून, कार्मिक निरीक्षक 30 जून, सहाय्यक लेखा अधिकारी 17 जून, विभाग अधिकारी 18 जून आणि लेखा सहाय्यक 19 जून या दिलेल्या तारखेनुसार यांच्या मुलाखती या ठिकाणी पार पडणार आहेत। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता वाहन चालक ज्याची 10वी झाली तो या ठिकाणी जाऊ शकतो, तिथं अर्ज करू शकतो आणि मुलाखत देऊ शकतो। त्यानंतर ही जी काय पद आहेत त्या ह्याच्यानुसार तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे डिप्लोमा डिग्री नुसार। जशी पद आहेत तसं तुमचं क्वालिफिकेशन असेल याची सर्वांनी नोंद घ्या। बघा कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी आता जी पद सांगितली त्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे। 8 तारखेपासून मुलाखती चालू होणार आहेत आणि ह्या 30 जून पर्यंत चालणार आहेत। तर कोकण रेल्वेची वेबसाईट आहे kokanrailway.com या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला हा या ठिकाणी त्याची सर्व डिटेल तुम्ही पाहू शकता आणि अर्ज कसा करायचा त्याच्यावरती डिटेल दिलेली आहे। ऑनलाईन जरी नोंदवला तरी चालेल। आता 17 विविध पद आहेत बघा, ही तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 150 जागा आहेत। किती? 150 जागा जरी असल्या तरी 150 जागांचं नशीब या ठिकाणी उजळेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, तुम्हाला पगार देखील तसा मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही जाहिरात प्रसिद्ध झाली, 8 जून पासून तुमच्या मुलाखती होतील आणि ही जी संधी मिळते कोकण रेल्वे विभागाकडून तुम्हाला त्या संधीचं सोनं करा, कारण याच्यानंतर तुम्हाला ही भरती या ठिकाणी कंत्राटी भरती म्हटलंय त्यांनी, परंतु विद्यार्थी मित्रांनो या कंत्राटी मधून तुम्ही त्याच्यामध्ये नंतर कायमस्वरूपी व्हाल। त्यामुळं ही जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करा, कायमस्वरूपी व्हाल, नंतर तुम्हाला अनुभव भेटेल आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कायमस्वरूपी होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात। त्यामुळे ही संधी सोडू नका। या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।